धन ऐश्वर्य याला जास्त महत्व देतो, परंतु रामायण आपल्याला शिकवतं की श्री रामचंद्र नाती सांभाळण्यासाठी ते पूर्ण साम्राज्य, अयोध्येचं पृथ्वीचं पूर्ण साम्राज्य जे आहे त्याला ठोकर मारतायत आणि सरळ 14 वर्ष वनवासाला निघतायत. का? पित्याचं वचन आहे. पित्याचं वचन राखण्यासाठी श्री रामचंद्र पूर्ण ऐश्वर्याला ठोकर मारतायत. भरत महाराज त्यांना हे सर्व पृथ्वीचं साम्राज्य, अयोध्येचं साम्राज्य त्यांच्या नावी झालेलं आहे. वशिष्ठ सांगतायत, सगळे राजकर्ते सांगतायत, मिनिस्टर मंत्री सांगतायत, भरत आता तू राजा आहेस. पण भरत बंधूच्या प्रेमासाठी, आपल्या भावाच्या प्रेमासाठी त्या अयोध्याच्या राज्याला ठोकर मारतायत. एकीकडे लंकेमध्ये ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी रावण, कुबेर त्याचा चुलत भाऊ आहे, त्याच्याशी युद्ध करतो, कुबेरला हरवतो. रावण त्याचं पुष्पक विमान घेऊन टाकतो. विभीषण चांगली सल्ला देण्यासाठी जातो, पण सीता परत करायची नाही म्हणून रावण विभीषणचा त्याग करतो. तो रावण आहे. ते लंकेची संस्कृती आहे. पण अयोध्येची संस्कृती काय आहे? प्रेम, माणुसकी, नाती ही महत्वाची आहे. ऐश्वर्य, धन, दौलत त्याच्यापेक्षा नाती, प्रेम जे आहे हे महत्वाचं. हे रामायण, हे श्री रामचंद्र आपल्या जीवनात आपल्याला शिकवतायत. आणि आपण बघतो प्रत्येक जण रामायणामध्ये काय करतोय? त्याग करतो आहे. मग ते श्री रामचंद्र आहे, दशरथ महाराज आहेत, भरत महाराज आहेत, कौशल्य आहे, सुमित्राचे 2 पुत्र आहे. ती म्हणते माझे दोन्ही पुत्र भगवंत असे दे जे दोन्ही सेवेत राहतील. एक श्रीरामाच्या सेवेत आहे, एक भरतच्या सेवेत आहे. काय तो सुमित्रेचा त्याग आहे. जेव्हा लक्ष्मण निघतात, सुमित्रा म्हणते आजपासून हे जे वन आहे ते तुझ्यासाठी अयोध्या आहे. आजपासून दशरथ, श्रीराम हे तुझ्यासाठी दशरथ आहे. आजपासून सीता तुझ्यासाठी सुमित्रा आहे. आणि ती लक्ष्मणला वनात पाठवते आणि सांगते, हे लक्ष्मण लक्षात ठेव, रामच्या चेहऱ्याकडे बघत, मुख कमलाकडे बघत राहू नकोस. कारण राम इतके सुंदर आहे, इतके सुंदर आहे, मुख कमलाकडे बघत बघत तू भारावून जाशील आणि रस्त्यातले काटे काढायला विसरशील. म्हणून रामाच्या चेहऱ्याकडे बघत तू भारावून जाऊ नकोस, सेवेकडे लक्ष दे. हा सुमित्राचा भाव आहे. हा काय त्याग आहे, काय उर्मिलेचा त्याग आहे. काय तिथे सर्वच अयोध्येमध्ये आपण बघतो एकमेकांसाठी फक्त त्याग करतायत. निस्वार्थ जीवन जे आहे ते आपल्याला शिकवतायत. हे रामायणची शिकवण आहे. त्याबरोबर आपण बघतो रामायण मधून अनेक वाचवत अनेक शिकवणी आहेत. अनंत भगवान अनंत आहेत, त्यांच्या शिकवणी अनंत आहे. पण जेवढ्या आठवल्या मी ऐकल्या, मी जे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.